जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. आजचा विषय आपला खूप महत्वाचा होणार आहे, कारण की या विषयाची तुम्हाला खूप गरज आहे. तर विषय सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. जय श्रीराम मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आपला असा आहे की गरम पाणी पिल्याने फॅट लॉस होतो का? गरम पाणी पिल्याने वेट लॉस होतो. आता हे मी ते का खरं आहे याबद्दल मी आज पूर्ण एक्सप्लेन करून देणार आहे. भरपूर जण म्हणतात की तुला वेट लॉस करायचंय, फॅट लॉस करायचंय, तू गरम पाणी पे. गरम पाणीमध्ये हे टाक ते टाक, काय काय मिश्रण करून प्यायला लावतात. तर मित्रांनो, याच्याने फॅट लॉस होतं का हे तुम्हाला सांगणार आहे. आणि आता सर्वात जास्त मीथ चाललेलं आहे की तुला वजन कमी करायचंय तर मी सकाळी 1 ग्लास गरम पाणी पितो, 2 ग्लास गरम पाणी पितो, कोमट पाणी पितो, हे चालतं. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा सकाळी उठून फ्रेश होऊन डायरेक्ट 1 ग्लास गरम पाणी पितो ना, ते शरीराला चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवा, त्याच्याने तुमची पोटाची चरबी असो किंवा शरीराची संपूर्ण चरबी असो ती वितळत नसते. ते काय काम करत असते माहिती का? तुमचं गरम पाणी हे आपलं किंवा कोमट पाणी आपल्या शरीराचं पचन सुधारत असते, आपली बॉडी आपली बॉडी हायड्रेट करत असते. आणि तिसरी गोष्ट, आपली बॉडीचं मेटाबॉलिझम हे चांगल्या पद्धतीने होत असतं आणि आपली बॉडी सकाळमध्ये एक चांगली ऍक्टिव्ह करून देत असते. हे कोमट पाणी किंवा गरम पाणी काम करत असते. तर ती आपली पोटाची चरबी आणि किंवा पूर्ण शरीराची चरबी वितळत नसते. तर मित्रांनो, हे फक्त तुमचा एक नियम, 3-4 गोष्टी सांगितल्या. मेटाबॉलिझम झालं, शरीर ऍक्टिव्ह करून देत असतं, शरीर हायड्रेट करून देत असतं आणि तुमच्या शरीरामध्ये पचन सुधारत असतं. म्हणजे तुमचे पचन चांगल्या पद्धतीने सुधारत असतं. पचन चांगलं सुधारतं तर तुम्ही कुठलंही खाल्लेलं अन्न नाही तर लवकर पचन, ज्यामुळे तुमचं फॅट स्टोअर होणार नाही आणि तुमचं वेट सुद्धा वाढणार नाही, फॅट सुद्धा वाढणार नाही. तर मित्रांनो, हे काम करत असते. पण आपल्याला सर्वांना एक माहित असतो की हे केव्हा होतं, जेव्हा गरम पाणी आणि किंवा कोमट पाणी पिल्याने होत असतं. तर मित्रांनो, एक सांगणं की नुसतं कोमट पाणी किंवा गरम पाणी पिल्याने तुमचं शरीर त्यातली जी चरबी आहे ती वितळत नसते. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर डाएट लागत असतो, क्लीन डाएट लागत असतो, कॅलरी डिप्रिशिएट करावी लागत असते, प्रॉपर डाएट करावं लागत असतो आणि प्रॉपर एक्सरसाइज म्हणजे वर्कआउट करावं लागत असतं. तेव्हा तुम्हाला या गोष्टी सपोर्ट करत असतात. आता कुठलीही गोष्ट आहे, आपल्याला एक एक्झाम्पल देतो. आपल्याला एखादं कपाट दुसऱ्या तालावर चढवायचे, तेव्हा आपण त्याला काय करतो, आपण खाली 3-4 जण उभं राहू, त्याला सपोर्ट करू. पण मित्रांनो, ते वरती जाणार नाही. त्यासाठी आपल्याला कपाटाला 2 दोरे बांधावे लागतात, ते वरती खिचावं लागतात आणि खालून आपल्याला सपोर्ट द्यायला लागत असतो. तर आपण काय काम करत असतो, मेन काम हे आपल्या दोऱ्या करत असतात, पण आपण खालून सपोर्ट द्यायचं काम करत असतो. तसं हे कोमट पाणी किंवा गरम पाणी हे करत असतं पोटाची चरबी वितळण्यासाठी किंवा शरीराची चरबी वितळण्यासाठी, की त्या ज्या काय काय गोष्टी ते ऍक्टिव्ह करून देत असतात. त्यामुळे आपल्याला हा रिझल्ट येत असतो. पण नुसतं कोमट पाणी आणि गरम पाणी पिल्याने पोटाची चरबी किंवा शरीराची चरबी वितळत नसते आणि तुमचं फॅट लॉस होत नसतं. म्हणून तुम्हाला प्रॉपर डाएट, प्रॉपर कॅलरी डिप्रिशिएट करून, प्रॉपर तुमचा एक्सरसाइज करून आणि क्लीन डाएट करून तुम्हाला या गोष्टी सर्व रिझल्ट मध्ये येणार आहे. आणि तेव्हा गरम पाणी आणि कोमट पाणी हे त्याला सपोर्ट करून उपयोगात येणार आहे. म्हणून डोक्यातून काढून टाकायचं, कोमट पाणी आणि गरम पाणीने पोटाची चरबी का शरीराची चरबी वितळायची. म्हणून मित्रांनो, एकच सांगणं आहे, आजचा आपला विषय होता की गरम पाणी पिल्याने फॅट लॉस होतं का? तर मित्रांनो, असं काही नाहीये. हे तुमचं मेटाबॉलिझम वगैरे चांगलं करतं, ज्याने तुम्हाला एक सपोर्ट भेटतो. बस एवढंच काम करत असतं आणि बॉडी ऍक्टिव्ह करून देत असते. तर मित्रांनो, या आजचा आपला विषय होता की गरम पाणी पिल्याने फॅट लॉस होतो का? तर मी पुन्हा क्लिअर करून दिलं. तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय आवडला असेल तुम्हाला आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. जय श्रीराम.